नमस्कार मित्रांनो, जीवनात आनंद घेता आला पाहिजे. आपल्याला जुन्या आठवणी जाग्या झाल्या. म्हणजे आपण ST महामंडळ बसमध्ये बसलेलो आहे, बघून घेऊ शकता तुम्ही. एकदम जुन्या आठवणी बसमध्ये बसल्यानंतर आल्या. तर आपल्याला आनंद घेण्याचा, आनंद जर घ्यायचा असेल तर आनंद विकत घेऊ शकत नाही मित्रांनो. पण आनंद आपल्या ज्या जुन्या आठवणी असतात त्या आठवणीमध्ये आपल्याला नक्कीच आनंद मिळतो. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर आपण स्वतः प्रयोग करा. म्हणजे आपण बालपणी जे काही मामाच्या गावाला ज्या वाहनामधून प्रवास करीत होता त्या वाहनामध्ये बसून बघा तुम्ही की जो काही आपल्याला येणारा आनंद आहे, हा आनंद मिळतो का नाही. म्हणजे तुम्ही आनंद हा पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही, पण आनंद हा आपला जे काही लहानपणाचा जो प्रवास असतो, या प्रवास करताना ज्या वाहनामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण असतो त्या ठिकाणी आपण दुसऱ्या वेळेस मोठे झाल्यानंतर जर गेलो, नक्कीच आपल्याला आनंद मिळतो. तर बघा काय आनंद आहे मित्रांनो बसमध्ये बसल्याच्या नंतर. एकदम असं लहानपणी जसं मामाच्या गावाला जात असताना आनंद मिळत होता, त्याचप्रमाणे आताही तसं फील होतं मित्रांनो. तर आपण चाललेलो आहे शिंदे वडगाव ते जालना. तर मित्रांनो आत्ताच मी तिकीट काढून घेतलेलं आहे. तिकीट बघू शकता. बघा, वडगाव फाटा ते जालना 71 रुपये UPI पेमेंट केलेलं मित्रांनो. टाईम बघू शकता, 7 वाजलेले सकाळचे. तर मित्रांनो एकदम आपल्याला जे काही आनंद मिळवायचा असेल तर आपल्या ज्या काही जुन्या आठवणी असतात त्या आठवणी जागा करण्याचं ठिकाण म्हणजे बस. आता बसमध्ये आपण 9 तरुण मित्रमंडळ काही जास्तीत जास्त बसत नाही. स्वतःची बाईक असल्यामुळं त्याच्यामुळं आपण STनं प्रवास करीत नाही. पण मित्रांनो STनं प्रवास करा आणि आपल्या ज्या काही जुन्या आठवणी ह्या जाग्या करा. बघा तुम्ही, इतकं भारी वाटतं मित्रांनो, बघून घेऊ शकता. एकदम बघा तळं. या प्रकारे आपल्याला बाहेरचा नजारा दिसत आहे. तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा हा नजारा कोणत्या ठिकाणचा आहे म्हणून. बघू आपण तुम्हाला हे ठिकाण ओळखतं का म्हणून. तर मित्रांनो आपण जालना दिशेने चाललेलो आहे. तर आपला व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, कमेंट करा. तर तुम्हाला समोरच जे ठिकाण हा हायवे, ते ठिकाण कोणतं आहे आणि हा येणारा हायवे कोणत्या साईडून येणार आहे ते आपण कमेंटद्वारे कळू शकता मित्रांनो. बघून घ्या. ओळखा, बघू हे ठिकाण कोणतं आहे. CK टी हाऊस.